पावडे बनवायचे म्हणून मी असे पाव घेतले। हे बघा अशा प्रकारे मोकळे करून घेतले मी सगळे पाव। तर आपल्याला पावडे बनवण्यासाठी आता आपण बेसन पीठ मिक्स करूया। तर त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। आपल्याला जेवढे पावडे बनवायचे त्याच्यानुसार मी बेसन पीठ घेतलं आहे। तर याच्यामध्ये आपण हे ओवा बडीशोपचं मिश्रण आहे, ते खूप छान लागतं याच्यामध्ये टाकल्यावरती। मी असं हे बारीक हातावरती असं बारीक करून मग टाकते, त्याच्याने खूप छान असा वास येतो। थोडेसे जिरे हे मी त्याच प्रकारे असं पूर्ण बारीक करते। अर्धा चम्मच लाल मिरची पावडर। तुम्हाला जर का थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं लाल मिरची पावडर टाकू शकता। आणि चवीनुसार मीठ। आणि आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय थोडंसं पाणी टाकून। जास्त पातळ मिक्स नाही करायचंय, आपल्याला थोडं घट्ट मिक्स करायचंय। पातळ मिक्स केल्याने काय होतं, हे मी पूर्ण मिक्स करून घेतलंय। आणि बेसन पीठ मध्ये गरजेनुसार पाणी टाका, म्हणजे आपलं बेसन पीठ जास्त पातळही व्हायला नको आणि जास्त घट्टही नको। पातळ झाल्याने काय होतं, जास्त आपल्या पावड्यांमध्ये तेल घुसून जातं, त्याच्यावरती जे बेसन पीठ हवं असतं ते बेसन पीठ राहत नाही, ते पूर्ण असं निघून जातं बेसन पीठ आणि खायलाही एवढे टेस्टी लागत नाही। तर मी गरजेनुसार पाणी वापरते याच्यात अशा प्रकारे। हे सगळ्या गाठी वगैरे काहीच राहू द्यायचं नाही, फोडून घ्यायचं एका पूर्ण। तसं ते मिक्स करताना बरोबर सॉफ्ट होतच ते अशा प्रकारे। हे बघा मी पाव घेतला आहे, पावाला चांगल्या प्रकारे अशी कोटिंग करणार आहे। अशी चांगली कोटिंग करून घ्यायची, जेणेकरून तेल मध्ये जायला नको, याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि आता आपण फ्राय करणार आहोत। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली पिठाची तर याच्यात तेल घुसणार नाही पावमध्ये आणि खायलाही छान लागतील। बघा मी पाव घेतला आहे, पावाला चांगल्या प्रकारे अशी कोटिंग करणार आहे। चांगली कोटिंग करून घ्यायची, जेणेकरून तेल मध्ये जायला नको, याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि आता आपण फ्राय करणार आहोत। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली पिठाची तर याच्यात तेल घुसणार नाही पावमध्ये आणि खायलाही छान लागतील। 2 ते 3 काढू शकतो। आम्ही एकदा नाशिकला पावडे खाल्लेले, इथली हे फेमस पावडे आहेत। तर मग मी पण घरी बनवायचं प्लॅन केला आणि ते सक्सेसफुली झालेही चांगले। आम्हाला दोघांनाही खूप आवडतं हे पावडे खायला, त्याची टेस्टच अलग असते। हे बघा अशा प्रकारे मस्त तुम्ही बघू शकता किती भारी कलर आलाय, त्याला असं गोल्डन कलर आलाय मस्त। पावडे घरी बनवून नाशिकचा अनुभव घेऊ शकता, एकदा नक्की बनवा। हे बघा मित्रांनो, आपले पावडे खूप मस्त असे फ्राय झाले आणि त्यांना चांगला कलरही आलाय गोल्डन। आता आपण हे काढून घेणार आहोत एका ताटात। आणि आता आपले पावडे हे रेडी आहेत सर्व करायला।
खूप छान असे झाले आणि खूप झटपट बनलेत सगळे पावडे. बघा मित्रांनो, आपले पावडे हे रेडी आहे. तुम्ही बघितलेच असेल किती कमी वेळेत झाले आपले पावडे. खूप छान असे झाले आणि मध्येही ऑइल गेलं नाही याच्या. हे बघा मंडळी, आपल्या पावमध्ये अजिबात ऑइल वगैरे काहीच गेलं नाही. खूप मस्त असे झाले, हे बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये पण खूप छान असे शिजलेत ते, हे बघा. मित्रांनो, तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुढची रेसिपी तुमच्यासाठी काय बनवली पाहिजे हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.